नमस्कार, मी अनुराधा संगर. जळवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील टपाल तिकीट काढण्याचा प्रस्ताव डावलणाऱ्या केंद्र सरकारचा शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन करून जोरदार निषेध केला. टपाल तिकीट काढण्यासाठी नेमण्यात आलेल्या सरकारी समितीने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश केला होता, परंतु केंद्र सरकारने नाव डावलले. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी शहर प्रमुख श्याम देशपांडे आणि उपशहर प्रमुख विलास सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली डेक्कन जिमखाना येथील खंडूजी बाबा चौकात तीव्र आंदोलन केले. शिवसेना प्रमुखांचे टपाल तिकीट झालेच पाहिजे, केंद्र सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. विभाग प्रमुख मोहन दिघे, महिला आघाडी संघटक गीता वर्मा, करुणा घाडगे, उपविभाग प्रमुख राजेश मांजरे, प्रभाग प्रमुख हरिश्चंद्र सपकाळ यांच्यासह शेकडो शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते. श्याम देशपांडे म्हणाले, शिवसेना प्रमुखांचे टपाल तिकीट काढण्याचा प्रस्ताव अमान्य करून केंद्र सरकारने आपला मराठी द्वेष पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. हुतात्मा राजगुरू यांच्यावर टपाल तिकीट काढण्याच्या वेळीही केंद्र सरकारने विरोध केला होता, परंतु शिवसेनेच्या दणक्यामुळे त्यांनी चूक सुधारली. शिवसेना प्रमुखांचे संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील योगदान आणि सर्वसामान्यांच्या मनातील त्यांच्याविषयी असणारी भावना लक्षात घेता केंद्र सरकारने त्यांच्यावरील टपाल तिकीट काढलेच पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही श्याम देशपांडे यांनी यावेळी दिला. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. MI इनिशिएटिव्ह स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन तर्फे ओपन वॉटर ट्रायथलॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ही स्पर्धा दिनांक 2 मार्च रोजी भुगाव लेक येथील मानस रिसॉर्ट येथे सकाळी 6 वाजता होणार आहे, अशी माहिती MISFचे कर्नल विश्वनाथ गोडबोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. MISF यांच्यातर्फे आयोजित केलेल्या या स्पर्धेत भुगाव तलाव मानस रिसॉर्ट येथून सकाळी 6 वाजता प्रारंभ होणार आहे. त्यानंतर स्पर्धकाला भुगाव तलावापासून पिरंगुट घाट, लवासा लिंक, मुठा घाट बाहुली मार्गे पुन्हा मागे मुठागाव, आडगाव असे अंतर सायकल चालवणे आणि त्यानंतर मालेगाव रस्त्यावर पळणे असा मार्ग पूर्ण करावा लागणार आहे. ही स्पर्धा 3 प्रकारात 18 वर्षांखालील आणि 18 वर्षांवरील पुरुष आणि महिला गटात होणार असून ऑलिम्पिक अंतरासाठी 1.5 किलोमीटर पोहणे, 40 किलोमीटर सायकल चालवणे आणि 10 किलोमीटर पळणे, तर स्प्रिंट ट्रायथलॉनमध्ये 750 मीटर पोहणे, 18 किलोमीटर सायकल चालवणे आणि 5 किलोमीटर पळणे, तसेच नोवाईज ट्रायथलॉन या प्रकारात 400 मीटर पोहणे, 18 किलोमीटर सायकल चालवणे आणि 5 किलोमीटर पळणे असा मार्ग पूर्ण करावा लागणार असल्याचे गोडबोले यांनी नमूद केले. स्पर्धेचे उद्घाटन 7 वेळा अर्ध मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करणारे कौस्तुभ राडकर यांच्या हस्ते होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरातील पहिले चित्रपटगृह असलेल्या आर्यन सिनेमाच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कृष्णधवल चित्रपटांपासून मराठी चित्रपटांच्या सुवर्ण काळाचा साक्षीदार म्हणजे आर्यन चित्रपटगृह. पडद्यासमोर बसलेले वाद्यवृंद, चलती का नाम गाडी पाहण्यासाठी रसिकांची लोटलेली अलोट गर्दी अशा आर्यनच्या असंख्य आठवणींना मान्यवरांनी उजाळा दिला. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी, आशा काळे, लीला गांधी, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राज दत्त, प्रतिभा शाहू मोडक, चारुकाका सरपोतदार, आनंदराव पाठक आदी उपस्थित होते. यावेळी सुलोचना दिदी यांच्या हस्ते आर्यन शताब्दी दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले. राजदत्त म्हणाले, माझी नाळ आर्यन सिनेमाशी जोडलेली आहे. राजाभाऊ परांजपे माझे गुरु आणि मार्गदर्शक. ते आर्यनमध्ये स्टंट चित्रपटांना पेटीवर संगीत देत. येथूनच त्यांना चित्रपट निर्मितीची ओढ लागली. गांधी म्हणाल्या, त्यावेळी मराठी चित्रपटांना मानधन कमी असायचे, मात्र कला प्रत्येकालाच प्रिय होती. त्यामुळे चित्रपट अनेक आठवडे चालत, जे आजकाल क्वचितच पाहायला मिळते. सुलोचना दिदी म्हणाल्या,
गनिमी कावा आणि मोलकरीण हे चित्रपट आर्यनमध्ये पाहण्याची संधी मिळाली. मोक्याच्या जागी असल्याने येता जाता नवीन चित्रपटांचे पोस्टर येथे पाहायला मिळत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. नाटकाच्या माहोलमधून तुम्ही चित्रपटाच्या दुनियेत आलात आणि चित्रपटाच्या माध्यमातून अधिकाधिक मराठी रसिकांपर्यंत पोहोचला, तर त्याच्या पहिल्या एखाद्या चित्रीकरणाची आठवण. भालजी पेंढारकरांच्या, म्हणजे आम्ही त्याला बाबा म्हणायचो, त्यांच्या तांबडी माती या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी माझी निवड झाली होती. आणि बाबा म्हणजे आमचं सर्वस्व. त्या चित्रपटामध्ये त्या जी हरणी म्हणून माझ्या भूमिकेचं नाव होतं, तिचं ज्याच्यावर प्रेम असतं त्याचं लग्न दुसऱ्या मुलीबरोबर होतं आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि संवाद होते. अगरबत्ती लावलेली असते, मी बसलेली आहे त्या देवापाशी. बाबा मला सांगत होते, बोल बोल संवाद बोल. तेवढ्यात कुणीतरी त्या अगरबत्तीच्या इथं ते घर असतं, त्याच्यात 5-7 अगरबत्त्या आणून लावल्या. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पुण्याच्या द्वितीय मॅप्रो स्ट्रॉबेरी फेस्टिवलमध्ये प्रत्येकाला मोफत स्ट्रॉबेरीज खाण्याचा आनंद लुटता येणार आहे. फळांचा मुरंबा, फळांची पेये, कॉन्सन्ट्रेटेड क्रशेस आणि स्क्वॅशेस आणि फ्रूट बार्सचे निर्माते मॅप्रो फूड्सने पुण्यात पहिल्यांदाच त्यांचा प्रमुख उपक्रम मॅप्रो स्ट्रॉबेरी फेस्टिवल आयोजित केला आहे. 2007 मध्ये शुभारंभ झालेला आणि दरवर्षी 5 गणीमध्ये संपन्न होणारा हा फेस्टिवल पुण्यामध्ये 1 ते 9 फेब्रुवारी दरम्यान बिग बाजार, डी मार्ट आणि ग्राहक पेठ आउटलेट्समध्ये आयोजित करण्यात आला आहे. फेस्टिवल सकाळी 11:30 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. आय लव्ह स्ट्रॉबेरी या थीमसह 3 दिवसीय दीर्घ फेस्टिवलमध्ये भाग घेतलेल्या स्टोअर्सना भेट देणाऱ्या ग्राहकांसाठी मॅप्रोकडून विविध परस्पर संवादी गेम्स आणि आकर्षक भेटवस्तू ऑफर केल्या जातील. स्ट्रॉबेरी हवी असणाऱ्या सर्वांसाठी आनंद उपभोगण्यासाठी मॅप्रोद्वारे सादर करण्यात येणाऱ्या मोफत सेवेने महाबळेश्वरच्या शेतातून थेट मागवलेल्या ताज्या स्ट्रॉबेरीचा मनमुराद आनंद उपभोगण्याची संधी स्ट्रॉबेरीचा आवड असणाऱ्या सर्वांना हा फेस्टिवल देईल. मागील 7 वर्षांमध्ये स्ट्रॉबेरी फेस्टिवलने 5 गणीमध्ये भरपूर यश मिळवले आहे. केवळ फेस्टिवलच्या हेतूने हिल स्टेशनला भेट देणाऱ्या हजारो लोकांना हा फेस्टिवल आवडला आणि त्यांनी याचा मनमुराद आनंद घेतला. एक पाऊल पुढे नेट हा फेस्टिवल पुणे आणि मुंबईमध्ये नेण्याचा आणि त्यांना आनंददायी अनुभव पुरवण्याचा निर्णय मॅप्रोने घेतला. या फेस्टिवलचे उद्दिष्ट देशभरामध्ये या फळाचा गोडवा पसरवण्याचे आणि स्ट्रॉबेरीची आवड असणाऱ्या सर्वांना एकाच मुक्कामस्थळी आणून स्ट्रॉबेरीचा भरपूर आनंद घेण्यासाठी आणि मॅप्रोकडून मनोवेधक भेटवस्तू जिंकण्याची संधी प्रदान करण्याचे आहे. मानवी देहाचा सदुपयोग कसा करता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे, असे मत आचार्य गोविंद देवगिरी यांनी व्यक्त केले. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या वतीने दिवंगत र.वा. तथा भाऊराव देसाई यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला स्वामी विद्यानंद, स्वामी मकरंदनाथ, स्वामी माधवानंद, स्वामी प्रज्ञानंद, स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे अध्यक्ष वसंत देसाई, डॉक्टर ब.ना. तुरंबेकर आदी उपस्थित होते. यावेळी स्वामी कृपांकित कर्मयोगी भाऊ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. समृद्धी वाढवण्यासाठी संतांची सेवा उपयुक्त ठरते. विचारांना उजाळा देणे, चिंतन करणे आदी गोष्टींची नितांत आवश्यकता असल्याचे गिरी यावेळी म्हणाले. भाऊराव देसाई हे अभिजात व्यक्तिमत्व होते. त्यांनी प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी सिद्ध केल्या. आध्यात्मिक जीवन जगताना त्यांनी पावसचे रूप बदलण्यामध्ये सिंहाचा वाटा दिला. त्यांच्या कार्यातला भाव समर्पणाचा होता.
भाऊराव देसाई यांनी स्वामी संप्रदायाची सेवा चांगल्या प्रकारे केल्याचे स्वामी मकरंदनाथ यावेळी म्हणाले. भाऊराव देसाई आदर्श कुटुंब प्रमुख होते. त्यांच्या मनामध्ये व्यवसाय आणि स्वामी या दोघांबद्दल नितांत आदर होता, असे स्वामी प्रज्ञानंद यांनी नमूद केले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. नर्मदा परिक्रमेतील समग्र माहिती देणारे नर्मदा परिक्रमा हे संकेतस्थळ नर्मदा प्रेमिकांनी सुरू केले आहे. निनाद संस्थेच्या वतीने आयोजित रथसप्तमी आणि नर्मदा जयंती कार्यक्रमात सुहास लिमये यांच्या हस्ते या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुंबई हायकोर्टाचे वकील व्यंकटेश शास्त्री, मिलिंद शिरकोपीकर, बाबा शिंदे, बिपिन गुरुजी आदी उपस्थित होते. नर्मदा परिक्रमा करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढत आहे. या यात्रेविषयी सर्वांगीण माहिती व्हावी आणि नर्मदेचा प्रसार व्हावा या उद्देशाने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. काही काळातच हिंदी, संस्कृत, परदेशी भाषांमधून नर्मदा परिक्रमेचे संकेतस्थळ सुरू करण्याचा मानस असल्याचे शिरगोपीकर यांनी सांगितले. नर्मदा परिक्रमा, त्यातील प्रवासाचे टप्पे, आलेले अनुभव, परिक्रमेविषयी संदर्भ सूची अशी नर्मदा परिक्रमेची माहिती वेबसाईटमध्ये देण्यात आली आहे. पुना क्लब लिमिटेड तर्फे पुना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 10 ते 15 फेब्रुवारी दरम्यान पुना क्लबच्या मैदानावर होणार आहे. स्पर्धेचे सर्व सामने विद्युत प्रकाश झोतात होणार आहेत. या स्पर्धेत 15 ते 67 वयोगटातील सभासद खेळाडू म्हणून सहभागी होतील. स्पर्धेत 100हून अधिक सभासदांची निवड लिलाव पद्धतीने करण्यात आली असून यातील संघाचे मालक क्लबचे सभासद आहेत. 12 संघांच्या मालकांमध्ये मनीष जैन, मनीष मेहता, उमेश पिल्ले, गौरव गदोके, आशिष खंडेलवाल, नितीन लुंकड, आदिल खान, चेतन घुबलेवाला, अश्विन शहा, निरंजन किर्लोस्कर, सुहास मंत्री आणि अनिल आडवाणी यांचा समावेश आहे. स्पर्धेचे सर्व सामने सायंकाळी 4:30 ते रात्री 10:30 या वेळेत होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यात साहिल ढोले पाटील हा स्पर्धेतील सर्वात महाग खेळाडू ठरला आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.